सांगली जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगारांच्या जी योजना चालू आहे महाराष्ट्र सरकारची, त्याच्यामध्ये फार मोठा सांगली जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। आणि तो भ्रष्टाचार इतका चालू आहे की अधिकारी आणि दलालांची टोळीच तिथं कार्यरत आहे का असं आता म्हणायला काय हरकत नाही। तिथं साधा फॉर्म जरी भरायचा असला तरी त्या फॉर्मला कागदपत्राला 1500 रुपये घेतले जातात आणि पुन्हा पेटी ज्यावेळेस साहित्य मिळतं त्या साहित्याला सुद्धा पैसे घेतले जातात। ह्यासाठी आम्ही लवकरच या जिल्ह्याचे धडाडीचे खासदार आणि महाराष्ट्र नेते आमचे नेते विश्वजितजी कदम यांना भेटून निवेदन देणार आहे आणि या सर्व भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री कामगार मंत्री सन्माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी कामगारांना बऱ्याच राबवल्या, पण त्यांच्याच खात्यामध्ये भ्रष्टाचार दिसून येत आहे। आणि ज्या बोगस कामगारांना ही साखळी रचून ह्यांना जे साहित्य वाटप केलेलं आहे, पैसे दिलेले आहेत, त्या सर्वांचे पैसे आहेत ते शासकीय अधिकाऱ्यांच्या पगारातून कट करावे ही आमची मुळात पहिल्यांदा मागणी आहे। आणि या सगळ्यांची कारवाई व्हावी ही सगळी लवकरच आम्ही त्यांना अर्ज करून एक यादी मागवत आहोत। त्यांनी यादी नाही दिली तर आम्ही माहितीचे अधिकारी त्यांना लवकरच माहिती मागवणार आहोत आणि त्यांच्यावरती भरपूर कारवाई व्हावी। शासनाने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना बडतर्फ केलं तरी मला वाटते वावगं ठरणार नाही। या जिल्ह्यातच फक्त इमारत बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार नसून या पुऱ्या महाराष्ट्रामध्येच इमारत बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे। या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे।